गुड इव्हनिंग गाईज. सो रेडी झाली आहे कामाला जायला. ठीक आहे, स्वामींच्या पाया पडूया. स्वामी दिवस चांगला जाऊ दे. सो निघते आता. ऑलरेडी लेट झाला इन द सेन्स अजून 5 मिनिटात मी नाही निघाली तर माझा क्लॉक इनचा टाईम निघून जाईल. सो आज मला थोडंसं बरं नाही वाटत आहे, थोडंसं. पण हे थोडंसं आता बाहेर गेलं की पूर्ण होईल, की मला पूर्णच बरं नाही वाटत आहे. कारण का एवढी थंडी आहे, देवा स्वामी वाचवा. नाही सहन नाही होत. माहिती मी आज मी एवढं प्रिकॉशन घेतले बघ, किती जाड घातलंय. ह्याच्यावर ते लॉंग जॅकेट घालणार आहे, तरी पण मला वाटत नाही की मी सर्वाईव्ह करू शकेल थंडीमध्ये. होप सो. जाते असं वाटतं लढाई लढायला जातोय आम्ही एवढ्याच थंडीतून. बाहेर बर्फ असताना बेकार बेकार यारशी नको. आणि इथे कसं ना अनप्रेडिक्टेबल वेदर आहे. म्हणजे आता जर बर्फ पडतो ना तर 10 मिनिटात पावसाला सुरुवात होईल. म्हणजे काय फालतूगिरी चालू असते माहिती आहे. म्हणजे छत्री धरायची का जॅकेट घालून फिरायचं तेच कळत नाही आम्हाला कधी कधी. तर सीन असा आहे. बट स्टील जावं तर लागणार आहे. तर निघते, भेटूया सकाळी. बाय बाय. मॉर्निंग. सो आता जाते जिमला. आज पाऊस पण आहे आणि वारा पण खूप सुटला आहे. बट माय जॅकेट इज माय सेवियर. कारण का हे थंडीमध्ये पण चालतं आणि पावसात पण. सो चला बाय बाय. जिमला जाते. सो आज आहे ना माझं जिममध्ये लेग्स डे होता. तो थोडंसं वॉर्मअप करून नंतर स्क्वॉट्स मारले. स्क्वॉट्सचे 3 सेट झालेले, त्याच्यानंतर लंजेसचे 3 सेट, अजून 3 सेट मारते. त्याच्यानंतर थोडं लेग प्रेस केले. लेग प्रेस नंतर लेग कर्लिंग आणि थोडंसं मग स्ट्रेचिंग करून निघाली. सो हा मी ना प्रोटीन शेक रोज बनवते. मिल्क शेक बनवलेला. ह्याच्यामध्ये आहे मिल्क आहे, प्रोटीन पावडर आहे, ड्रायफ्रुट्स पण टाकले थोडे ड्रायफ्रुट्स. हे तर सोप ड्रायफ्रुट्स आहेत, मी रात्री घातलेले म्हणजे सोप ड्रायफ्रुट्स. आणि ह्याच्यामध्ये पण ड्रायफ्रुट्स, पिस्ता वगैरे सगळं टाकले आणि आता पिणार. मिल्क शेक बनवला, आय मीन प्रोटीन शेक. आणि नंतर हा असा प्रोटीन शेक रेडी झालेला होता. आय एम टेलिंग यू, हेल्दी लाईफसाठी तुम्हाला कन्सिस्टंट तर राहायचं आहे, प्लस मेहनत पण घ्यावी लागते. सो हाय गाईज, एक सीन सांगायचं तुम्हाला. ॲक्च्युली मी आली आता जिममधून थोड्या वेळापूर्वी आणि जस्ट आलेली घरामध्ये. आणि कसं ना एंट्री केल्यानंतर आमचं किचन लागतं. सो किचनमध्ये ना एक माझा रूममेट होता, तो काहीतरी करत होता, माझं एवढं लक्ष नव्हतं. मी जस्ट एंट्री केलेली आणि आमचं इंडक्शन चालू होतं. आमच्याकडे ना इंडक्शन आहे, गॅस नाही आहे. सो इंडक्शन चालू होतं. तर इंडक्शन चालू असेल ना तर कसं आहे, गॅस चालू असेल ना तर असं गॅस आपल्याला कसं थोडी आग जळताना दिसते. पण इंडक्शनमध्ये कसं आहे की काहीच कळत नाही, फक्त ती लाईट असते ना त्याच्यावरून कळतं इंडक्शन चालू आहे की बंद आहे. तर सीन काय झाला ना, मला असं वाटलं की कोणतरी विसरून गेलं आहे, म्हणजे चालू ठेवून गेलं आहे कोणतरी. सो मी एवढी रागात होती, लाईक आय वॉज लाईक की कोणी चालू ठेवलं हे का, अजून कोण विसरून गेलं, कोणी लास्ट यूज केलेलं असं. तर ना मी रागात त्याला बोलली, हे कोण चालू ठेवून गेलं, असं कळत नाही का या लोकांना हे बंद करायचं वगैरे, टाईम टू टाईम यूज करता येत नाही व्यवस्थित, असं मी त्याला बोलली पटकन. आणि तो अरे मीच करतोय, मीच ठेवलं आहे ते चालू. कारण का इंडक्शन चालू केल्यानंतर 10 मिनटं लाईक गरम व्हायला, तर म्हणजे कसं ना इंडक्शन चालू केल्यानंतर 5 ते 10 मिनटं लागतात त्याला गरम व्हायला प्रॉपर. त्याच्यानंतर नॉर्मल आपण म्हणजे असं जेवण वगैरे गरम करू शकतो. सो त्याने त्यासाठी चालू ठेवलेलं ते. तो बोलतो अरे मी आहे किचनमध्ये, मी करतोय काहीतरी इथे, ते गरम व्हायला पाहिजे म्हणून मी ठेवलं. म्हटलं अच्छा तू ठेवलंयस का, सॉरी. आणि नंतर मी सॉरी बोलली. तर तो मग तुझं कसं लक्ष एवढं किचनमध्ये, तुझं कसं. तर मी म्हटलं असं नाही आहे माझं, असं लक्ष असं नाही, मला दिसलं म्हणून मी बोलली. आणि मला ॲक्च्युली ना पहिल्यापासूनच सवय आहे की जेव्हा मी इंडियामध्ये होते तेव्हा पण, की कुठेही लाईट चालू असेल किंवा फॅन वगैरे चालू असणार तर मी आपलं सगळं बंद करते. मला पहिल्यापासून सगळं काय चालू असेल ना तर बंद करायची सवय आहे. म्हणजे जिथे पैसा जातोय
जिथे पैसा जातो ना त्या गोष्टीची मला जास्त पडलेली असते. तर म्हणून मी त्याला त्याच्यावर ओरडली. नंतर मला ते रिअलाईज झालं. मी सॉरी बोलली त्याला. पण हा असा सीन आहे. म्हणजे ही पहिल्यापासून आपल्या सवयी काय जात नाही. भले मी आता इथे आली आहे, तरी पण जी आधीपासूनची सवय जी लागली आहे ना, म्हणजे उगीच काहीतरी चालू आहे, लाईट चालू आहे. कधी-कधी माझी बहीण पण स्वतः रूममधली लाईट चालू ठेवून बाहेर फिरते. अगं का? बंद कर. मी आपलं रूममध्ये जाऊन लाईट बंद कर, फॅन बंद कर, हे बंद कर, हीटर बंद कर, असं चालू असतं. तर सांगायचं तात्पर्य एवढंच, की आपल्या सवयी कधी जात नाहीत. मग आपण कुठेही जाऊ, जे नॅचरल आहे ना, ते नॅचरली कुठे ना कुठे असं बोललं किंवा ते आपल्या सवयीतून ते दिसूनच येतं. सो हां, सो दॅट्स फॉर द डे. जाते आता झोपायचं आहे. ऑलरेडी लेट झालेला आहे. बाय बाय. इव्हनिंगला भेटूया.